नमस्कार मंडळी, कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. सध्या आहे मी गावाकडे. ताई, मी, अवनी, आई सर्व एकत्र आहोत आणि गावाकडे सध्या मस्त आहे, क्वालिटी टाईम चालला आहे फॅमिलीसोबत. अवनीला पहिल्यांदा घेऊन आलो आहे. जरा म्हटलं बघूया अवनी मयुरीशिवाय राहते का, तर आहे निवांतमध्ये. तर आज मंडळी थोडासा आपल्याला वेगळं जेवणाचा बेत चाललेला आहे. तर आज आपल्याकडे चिकन आणि वडे असणार आहे. गावठी चिकन आहे, गावठी चिकन आणि वडे, म्हणजे बरेच जण त्याला कोंबडी वडे बोलतात. तर भोकाचे वडे असणार आहेत आणि गावठी चिकन बऱ्याच दिवसानंतर आहे, तर मजा येणार आहे. तर चला मंडळी, ताई आता पहिलं तर वडे बनवून घेईल. सकाळीच पीठ आपण ते वड्यासाठी ठेवलं आहे, तर वडे बनवून घेईल. तोपर्यंत आई आहे ते चिकन बारीक करून घेते. त्याच्यानंतर मग मस्त चिकन बनवू आणि मग दुपारच्या जेवणामध्ये आज छान असा गावठी चिकन आणि वड्याचा बेत असणार आहे. चला, चुलीवरचं सगळं जेवण असणार आहे आपल्याकडे. तर गावच्या किचनमध्ये जाऊया. ऊन बघा कसं रसरसीत आहे, ते एकदम भयंकर ऊन आहे आणि दुपारचं तर जास्तच. आपल्या समोर झाडं भरपूर आहेत, त्यामुळे थोडंसं उन्हाचा एवढा परिणाम काय वाटत नाही. हवा जरा जरी आली ना तरी मस्त वाटतं. आणि हा जो कट्टा आहे तो कट्ट्याचा बऱ्याच वेळा खूप वापर केला जातो. छान असा मस्त वाटतं. इकडे दुपारचं शांतपणे बसलात ना की मस्त वाटतं. पीठ चांगलं आलंय ना, पीठ छान आलंय. वडे करते गावी हे बघा वडे बघा कसे बनतात, मस्त छान फुगतायत का. हो, छान बघताय. पप्पा हा हे बघा, काय, झेंडा बांधला. हा हा रे, झेंडा केला म्हणे नाही, मस्तच ग, छान. हा, व्हेरी गुड. मला येतो तो हो हो, तोच खातो. हा. आणि आज मध्ये पीठ आहे. असं वडा बनवायचा आणि मध्ये एक भोग पडायचा. पण भूक नाही पाडलं ना तरी चालतं. असं गावाला आपल्याकडे पाडतात. ते कसं माहिती आहे का, मेन ते छत्रीच्या काठीने काढतात ना, ते बरे पडतात म्हणून साठी खोल. हा, हे कसं पुऱ्यांसारखं वाटतं असं, आपण पुरीच खातोय. सागोती वडे, सागोती वडे आपले भोकाचे वडे. फुगतायत छान. पण हो, पीठ चांगलं आलंय. फुगतायत म्हणजे पीठ चांगलं आलं असं ना. हे बघ, गडगडी मस्त एकदम. आणि कोडगडी आणि सांबारी. मस्त आहे. हा, टम फुगतायत एकदम. लुग्ना ओळाची लोबावी गावा लुग्नी ओळाची गंडी ओळाची. कधी पण काय पण आठवतं अनिला. चिकन काय आता मुंबईला काय आपण नेहमीच बनवतो, हो, पण एवढं खायची इच्छा होत नाही. इकडे कसं जरा बरं वाटतं खायला. हा, गावठी चिकन. गावठी चिकन नाही, इकडे बॉयलर पण छान लागते. हो, ते गावच्या पाण्याची चव शेवटी. चुलीवरचं ना, हा, म्हणून पण कदाचित छान लागतं. म्हणजे कुठली पण गोष्ट, भाकरी वगैरे पण आता काय आपण रोजच मुंबईला बनवतोच. मी तर रोजच रात्री बनवते भाकरी, पण तरीही ती भाकरी इकडे खाल्ली ना, आईच्या हातची पण आणि चुलीवरची पण छान लागते खायला. चूल मस्त पेटलंय आणि याचं तेल ज्या प्रमाणात पाहिजे तेवढं गरम झालंय. हा, ए ना, बघू हात काढ, ए बघूया. उलटू तो हा, ए फॉर बी फॉर बॉय. हे गावाकडचे खास वडे. मला आठवण येते लगेच गोंधळाची. गावाला गोंधळ असतो ना, वाडीचा असो किंवा मग तो लग्नाचा असो, असे वडे बनवायला तीन चार बायका असे 4-5 ठिकाणी बसतात. वडे चालू असतं. वड्यांचा प्रॉब्लेम काय असतो, एका वेळेला शक्यतो एकच बनवला जातो, जास्त 3-4 नाही टाकता येत. आता हा एक बघा, एक बनतोय तेव्हा दुसरा टाकलाय असं. हे सर्व ना तुम्हाला कोकणातच अनुभवायला भेटेल, आमच्या गावी. हो, म्हणजे गावच्या ठिकाणी एक कसं हे सर्व लग्न कार्यात भेटतं खायला. हो हो हो. वेशात तू
बॅकग्राऊंडला गाणी आहेत आमच्याकडे आज. म्युझिकची गरज नाही, सेपरेट. टा 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 टा. 4 वाजता येते ना स्कूलवरून. नाही 4 वाजता जाते. 1 वाजता येते. उलटा आहे काय? काय टाकलंय वाड्याच्या पिठात? हा थोडीशी बडीशोप टाकलेली आहे, हा थोडे धने आहेत हा. आणि जरासा गरम मसाला टाकलाय आपला. अच्छा एवढं. हा आणि पीठ आहेत आपली, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, अच्छा बेसन आहे. अच्छा. बऱ्याच वेळेला वाटण करतात ना ह्याचं. हा ह्याचं आई कसं पीठ करूनच ठेवते, पण आज जरासं म्हटलं थोडस करायचं तर कशाला पीठ. चला ताई वडे बनवून घेते. हो. कसं आहे लावणे? वडा कसा आहे? मस्त. अरे वा, टेस्टिंगचा माणूस आमच्याकडे आहे. अवनी जर बोलली चांगलं मग चांगलं ना अवनी. येस. मला ना विस्तो अशी व्यवस्थितच लागते, हां तर ते व्यवस्थित फुगतं. चला अशा प्रकारे आता बाकीचे सगळे ताई वडे बनवून घेते. हे बघा मस्त वडे. हे बघा या बाजूला इकडे वडे मस्त फुगत आहेत. वडे सगळे झाले की मग चिकन कोण तू बनवणार आहे की आई? नाही, आता मीच बनवते, मी आले ना. ओके चालेल. वडे बनवून झाले की मग चिकन बनवून घेऊ. दुपारचे म्हणजे साधारण 1:30 वाजले. जेवायला थोडासा उशीर होणार आहे, कारण झालंच थोडं उशिरा, कारण आई पण वर गेलेली आणि त्याच्यानंतर आम्ही पण पायरीकडे गेलेलो थोडं राऊंड मारायला. तर मग येता उशीर झाला. तर ठीक आहे, थोडं जेवण कधी कधी उशिरा होतं. तर आज 2:30 वगैरे वाजतील जेवण करायला पूर्ण. तर मस्त वडे तर ताई आता बनवून घेते. थोड्या वेळात चिकन पण बनवू. गावाकडे आल्यानंतर असा निवांत वेळ आणि निवांत सगळं जेवण. अवनीला पण चिकन मच्छी वगैरे आवडते, म्हणजे सेम माझ्यासारखेच झाले. मच्छी मटण चिकन हे सगळं आवडीचा विषय. त्यामुळे गावाला निवांत चाललेलं आहे. काल पण सुकी मच्छी वगैरे बनवलेली, तर आवडीने खाल्ली. दुपारचं ऊन बघ, ब्राईटनेस बघ कसं आहे. तर आता मी घराच्या फ्रंटला आहे, आता घराच्या खालच्या बाजूस गेल्यानंतर बघ कसा ब्राईटनेस वाढेल. म्हणजे एवढं ऊन आहे. हा बघा, हा ब्राईटनेस वाढला ना तर बाहेरचं ऊनचं रिफ्लेक्शन मारतं चेहऱ्यावरती. या बाजूला जरा बरं आहे. हा बघा, या बाजूला घराच्या फ्रंटला आलो आहे. कॅमेरा जसा फिरवाल ना तसं तुम्हाला रिफ्लेक्शन जाणवतं. एवढं ऊन आहे गावाकडे. मे महिन्यात सगळं खायला मिळणार एवढं नक्की. आंबा फणस सगळं मिळेल खायला, पण ऊन भरपूर आहे. तर टोपी आवर्जून आणा. बऱ्याच वेळा सांगतो टोपी आणा. टोपी आणली तर थोडासा सहारा होतो आणि त्याच्यामध्ये ती राऊंडवाली असेल ना, राऊंडवाल्या टोपीने थोडासा अजून फरक पडतो. बाकी बाहेर फिरायला जात आहे तर एखादी पाण्याची बॉटल सोबत ठेवा. जरी जंगलामध्ये झरे असले तरीसुद्धा एखादी पाण्याची बॉटल सोबत असली ना तर तेवढंच जर असा गारवा, नाहीतर कठीण आहे सगळं. जरा बाहेर फिरायला गेला ना उन्हातून की नको वाटतं. एवढं ऊन पडलं आहे गावाकडे. आणि हे दरवर्षीचं आहे, असं काही नाही आहे. फक्त यावर्षी प्रॉब्लेम असा आहे की पाऊस ऊन, त्यामुळे आजार पण वाढतं. ॲक्च्युली कसं आहे, पावसाचा हा काय टायमिंग नाही, हा सगळा अवकाळीच पाऊस, त्यामुळं थोडा त्रास होतो. नाहीतर पहिल्यांदा गावी होतं तेव्हा हे ऊन आमच्यासाठी काय रेग्युलरच, कारण ह्याच्यातच आम्ही मोठे झालो लहानाचे. म्हणजे शाळेत असताना पण अशा भर उन्हातून आम्ही दुपारचे चालत पण यायचो. कारवटले ते निवळी साधारण 7 किलोमीटरचं अंतर आहे. दर शनिवारी सकाळची शाळा, सकाळी 11:30-12ला शाळा सुटायची, तेव्हा मग दुपारच्या उन्हातूनच चालत यायचो. आता बसेस वगैरे बऱ्याचशा झाल्यात, तेव्हा बस होत्या पण फ्रिक्वेन्सी खूप कमी होती. आणि आता मुलं एवढी चालत नाहीत. पहिल्यांदा आम्ही चालतच यायचो. आणि दररोज म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वाजता निघायचं, 8:30-9ला निघायचं. ती 10:30ची आपली शाळा होती, 10:30 ते 4. मग 4 वाजता सुटली की परत मग चालत सकाळी 7 किलोमीटर, संध्याकाळी 7 किलोमीटर रोजचं चालणं. आणि मग काय सुट्टी असेल किंवा रविवार असेल तर काही घरी नाही, तेव्हा काय मोबाईल नव्हतेच. त्यामुळं मग कुठेतरी खेळायला तरी, ओढ्यावर तरी, नाहीतर मग जंगलात फेरफटका मारायला तरी. असं कधी घरी गप्प बसलोच नाही. आता याचं जरा शेड्यूल पोरांचं बिघडलं आहे. तर जास्तीत जास्त पोरं काय पायरीकडे जातील, मोबाईल घेऊन बसतील, त्यामध्ये दुकानात जातील, मोबाईल घेऊन बसतील. तरी पण त्यातल्या त्यात आपल्या गावाकडे अजूनपर्यंत पण मुलं अशी एकत्र भेटली की मग थोडासा आमचा टाईमपास फिरणं चालू असतं. त्यामुळे धमाल येते. पण पुढे हे किती दिवस चालू राहील काय ते काय माहिती नाही. असो, चला वडे झाले की मग चिकन बनवून घेऊ.
चला आज गावठी चिकनचा बेत इकडे हो मस्त. कोंबडी होती, हो. त्या कोंबडीची ना अंडी पण होती, हे बघा. चला आता फोडणी देऊया मस्त. ते गावठी चिकन शक्यतो ना धुवत नाहीत, नाही म्हणजे जे काय धुवायचं तेवढाच भाग धुवायचा, बाकी असंच चिकन हे शिजवलं जातं. हे हळद पावडर टाकते याच्यात, मस्त असा मसाला लावून घेऊया आपण. ओके मसाला टाकते. ओके इकडे मिरची पावडर. चिकनला कसे जरा मसाले वगैरे ना जास्तच लागतात. हां व्यवस्थित हवे, हा मग कसं चिकन छान होतं. मीठ टाकते. चिकन मसाला सगळे सेपरेट नाही आणलेले आहे, कारण आपला जो गडचिबंधू मसाला आहे ना, त्याच्यामुळे सगळे गरम मसाले वगैरे आहेतच. हो आणि हा आईने ना गोडा मसाला वाटून ठेवलेला आहे, ओके तो टाकते आणि मस्त असं मिक्स करून घेते. अच्छा, या गोडा मसाल्याने ॲक्च्युली चव आहे ना कुठल्या पण जेवणाची खूप छान होते. हो ते संगमेश्वर पट्ट्याला ना हा गोडा मसाला शक्यतो घरी वाटून ठेवतात. हो आणि सुक्या खोबऱ्याचा, आणि असा फ्रीज मध्ये वगैरे ठेवत नाही. पहिल्यापासूनच्या लोकांची खासियत आहे हो की मसाला एक 3-4 दिवस असा राहतो व्यवस्थित. 6-7 दिवस पण चांगला राहतो, आठवड्यावर. हा बरेच लोक इकडून वाटून मुंबईला पण नेतात. हो 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 मस्त असं बघा कसं मसाले व्यवस्थित लावून घेतले ना की चिकनला पण असं चव पण भारी येते. हो मस्त एकदम एकजीव झाले बघा. हां हे एक 10-15 मिनिटं ठेवलं आणि चिकन बनवलं ना एकदम अजूनच भारी. पटकन चिकन होतं आणि मसाले पण मस्त मुरल्या जातात. अच्छा पण मी आता 10-15 मिनिटात ठेवत नाहीये, लगेच मी लगेच बनवते. आणि या गोड्या मसाल्याची ॲक्च्युली खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, पहिला शेती भरपूर व्हायची, आता शेतीचं प्रमाण कमी झालं आहे. तर शेतीमध्ये संध्याकाळी उशीर जरी झाला तरी पण जेवण एकदम पटकन होतं, त्यामुळे हा गोडा मसाला खास करून वाटून ठेवायचे. आता काय एवढी शेती होत नाही, पहिल्या लोकांची 1-1, 1.5, 2-2 महिने पण लावणी असायची ना ग. हो हो 2 महिने लावणे बरीच शेतात काम. हां आता काय लावणी पण लोकांची 10-15 दिवसात संपते, एवढी छोटी शेती म्हणजे थोडीफार शेती केली जाते. त्यामुळं हे पहिल्यापासूनचं एक शेड्यूल आलं आहे की हा जो गोडा मसाला वाटून ठेवला की कसं तेल टाकलं, लसूण टाकली, गोडा मसाला टाकला आणि बाकीचं जे काही मटेरियल टाकली की भाजी पटकन बनते. त्यासाठी या गोडा मसाल्याची खासियत संगमेश्वर पट्ट्याला तरी जास्त आहे. इकडे टोप ठेवला आहे, तेल तापलं असेल चांगलं नाही, गावाकडची चूल. बिस्तो केलेली नाही जास्त, कारण तेल गरम झाले बघा. तेल मस्त गरम झालं. हो लसूण टाकली बघा मस्त फोडणीला. बारीक लसूण आहे पण छान आहे लसूण. जरा बारीक लसूण असते ना, बारीक लसूणची कशी चव एकदम मस्त येते. आणि हा कढीपत्ता. ओके कढीपत्ता म्हणजे काय जाते मी झाडाचे काढून आणते आणि टाकते. मला जेवणात ना कढीपत्ता खूप आवडतो. आपल्याकडे अवेलेबल पण भरपूर आहे. हा इकडे घराच्या पाठी पण बघितलात ना, इकडे छोटंसं झाड आहे आणि घराच्या खालच्या बाजूस आहे ना मोठं झाड आहे. लसूण बघा एकदम मस्त अशी लालसर झालेली आहे. आपल्याला करपवायची नाहीये. हां कढीपत्ता आणि लसूण. आता आपण हे चिकन टाकूया. ओके ते जेवण कसं जेवढं निवांत करतो ना आपण तेवढंच जेवणाला जरा चव छान येते. हो ते तर आहे, घाई जेवण काही चांगलं होत नाही. जेवणाला जेवढा वेळ द्याल तेवढं चांगलं बनतं. मस्त असं तेलात परतवून घ्यायचं छान. तेवढं तेलात परतवून आहे ना मस्त झालेलं आहे. ओके तर आता हे झाकण आहे ना, मसाला वाटलाय त्याचं पाणी आहे, ते झाकण आहे ना मी 5 मिनिटं ठेवते ओके आणि मग त्याच्यात पाणी टाकूया आपण. ठीक आहे. 5 मिनिटं झालेली आहेत आणि मी पाणी आहे ना त्याच्यात ओतते. ओके मसाला आजच सकाळी वाटलेला खास. हो हा चिकनसाठीच मसाला वाटलेला आहे. ठरलं होतं आमचं दुपारच्या जेवणात हो चिकन, गावठी चिकन. हे ना मला सुकंच करायचं आहे. थोडंफार टाकायचं, बाकी वरून झाकण मारून ठेवलं ना तर मस्त त्याला पाणी सुटतं. पाणी पण एकदम छान सुटेल आणि शिजेल लवकर. झाकण ठेवलं वरती आणि पाणी ठेवलं ना तर लवकर शिजेल.
मस्त पाणी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने ॲक्च्युली जर बॉयलर चिकन तर मी पाणीच टाकत नाही घरी. बॉयलर चिकनला कसं पाणी जास्त हा सुटते, याला त्याला पाणी सुटत सुटत नाही. हो आणि गावठी चिकन शिजायला थोडासा वेळ जातो. हो बॉयलर चिकन एक 15-20 मिनिटात होतं, हे अर्धा तास तरी जाणार. एक 20 मिनिटाचे जास्तच जाईल. अर्धा तास पकडून जाय. मला ना चुलीवर जेवण बनवायलाही आवडतं. सवय आहे ना लहानपणापासून. कधी कधी वाटतं टेरेसवर थोडी छोटीशी चूल बनवावी मुंबईला ना. हा खरंच मी विचार करते कधी कधी हा की छोटीशी एक चूल बनवावी. तू म्यावला आवाज दिलास? नाही ती मला माहितीच नाही पडत कुठे गेली ती. माहिती नाही पडत आहे. चला चिकनला फोडणी देऊन झाले. एक 20-25 मिनटामध्ये चिकन तयार होईल. त्याच्यानंतर मग जेवूया. मस्त दुपारचं जेवण. आणि गावाला नंतर दुपारी जरा झोप हवी. म्हणजे कामाचा दिवस असेल, संडे असेल, कधी पण दुपारी 1-1.5 तास तरी झोपतो. मस्त वाटतं एकदम. कारण गावचं जे ऊन आहे या उन्हात घरी दुपारची झोप पण चांगली लागते. थंडावा आहे घरामध्ये, काय एवढा प्रश्न नाही. त्यामुळं झोप तर येतेच मस्त. काय करते? मी काठीनं उडवते आहे. हां उडेल काठी हवेने. हा हां दोन वा एक उडाली. उडाली. वा रिॲक्शन तुम्हाला समजले असेल. अवनीला काय ना चिकन खूप आवडतं. हो. आणि मला ना चिकन मधला बटाटा आवडतो. हम्म. आणि मी ना कड आलाय तरी एक बटाटा टाकते. वाव सुंदर. हे सुंदर, हे सुंदर. बटाटा टाकला. परत झाकण ठेवूया. हो जेवण बनतं आहे तोपर्यंत आता इकडे जरा डेटा ट्रान्सफर करतो आहे. प्रॉब्लेम काय होतो की डेटा खूप होतो. तर आता ह्या गोप्रोमधला डेटा आपण हे ट्रान्सफर करतो आहे लॅपटॉपमध्ये. म्हणजे कसं त्यातला डेटा खाली होईल आणि मग नवीन शूट आपण करू शकतो आहे. या बाजूला थोडंसं रस्सा पण गेला आहे. आईला रस्सा लागतोच ना. हो तिला आवडतो खूप. असे हे थोडे जरा कडक कडक पीस असतात ना, हा. त्याचा रस्सा झालाय. ओके. इसके पास आणि चिकन कुठपर्यंत आलं आहे? चिकन पण आता शिजले. आहे ना. लगभग पाणी पण हे पाणी टाकायची गरजच नाही. हां आता हे फक्त त्याच्यावरती थोडंसं. पाणी जे ठेवतो ना आपण, हां. त्याचं पाणी सुटतं जरा. हो 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 मस्त झालं आहे चिकन. बटाटा पण शिजला ना. हो बटाट्याचे बघ मोठे काप केले ना, हा. झाले त्याचे आपोआप दोन झाले. आता आहे ना पुढे 5 मिनिटं आहे ना उघडं ठेवते. ओके. थोडं कड येऊ दे, मग खायला चिकन रेडी. बरं इस्तो पण काय पेटते बघा मस्त. हा हवा पण सुटते. ते दुपारच्या वेळेला ना हवा भरपूर असते. हवा पण तेवढीच सुटते. काय आहे? कोणता ड्रेस आहे? नवीन आहे? हां. आणि जेवायसाठी आता चिकन रेडी झालेलं आहे. आता जेवायला वाढते. ओके. हातपाय वगैरे धुवून या. चला चला जेवायला चला बसा. आणि जेवायला चला. चला जेवायला बसा. चला 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 ए चला जेवायला या. या बाजूला गावठी चिकन, इकडे गावठी चिकनचा रस्सा, कांदा आहे आणि इकडे वडे. असं मस्त जेवण तयार आहे. आणि भात आपण नंतर घेऊ. चला जेवून घेऊया. मस्त ताट तर मस्त सजलेलं आहे. सोबत आता वडे आणि चिकन. या जेवायला या. मस्त आले. जी वड्यांची चव पण मस्त आली का? म्हणजे पटकन बनवलेले वडे आहेत तरी पण अप्रतिम झाले. कसं आलं म्हणे? मस्त एकदम. कसं आलं आई? मस्त आहे. छान झालंय. आई कसं आलंय? छान झालं एकदम. मुंबईला किती टॅमॅटो, कोथिंबीर हे ते हा. बरंच काही टाकतो. हे अरे ही कसं- चव नाही. ही चव नाही. गावी एकदम साधं सिंपल पण चव भारी. आणि आज खास म्हणजे आम्ही पडवीत जेवायला आलोय. हे बघा. हो, एकदम वारं पण मस्त सुटलंय ना, हम्म. पण बोलो पडवीत जेवूया आज. चला जेवून घेऊया. मस्त मस्त थंडगार हवा आहे आणि अशा या वातावरणात आम्ही मस्त जेवतोय कुठल्या बाजूस घराच्या. चला जेवून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला जेवायला. चला मंडळी मस्त जेवण झालं आहे. पुढेच बसलेलो पडवीमध्ये. हवा पण तेवढीच आणि समोरचा पूर्ण परिसर बघत बघत जेवण झालं आजचं. खास गावठी चिकन आणि कोंबडी वडे असा मस्त भेद होता. मजा आली आणि सर्वांसोबत जेवायला पण खूप धमाल येते एकदम. आणि अवनीची तर धमाल चालू असते. चिकन म्हटलं ना तर अवनीला खूप खूप म्हणजे खूप आवडतं. तर चला
जेवण वगैरे मस्त झालं आहे. आज अचानक भयानक असा हा कोंबडी वड्याचा बेत झाला आहे. गावठी चिकन आणि गावाकडचे वडे, खास चुलीवरचं जेवण, असं मस्त बेत झालं आहे. म्हणजे हवा एवढी सुटली आहे ना, जेवताना पण मस्त वाटत होतं. कारण इकडे पुढे हवा सुटते, त्यामुळे कसं पंख्याची काही गरज नाही, कशाचीच गरज नाही. समोर फणसाचं झाड किती हलतंय बघा, एवढी हवा आहे. आणि दुपारच्या वेळेला जरा जास्त तशी हवा असते. हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड, कढीपत्त्याचं झाड पुढे आहे, पाठी आहे, इकडे खालच्या बाजूस आहे, सगळीकडे कढीपत्ताच कढीपत्ता आहे आपल्याकडे. चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात आता व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.